नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक करण्यात आल्यानंतर तपासात नवे तपशील आता समोर येऊ लागलेत। निदा खान गेल्या 4 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव भागातील कैसर कॉलनीमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होती आणि ती ज्या ठिकाणी राहत होती त्याच ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात। नाशिकमधील गाजलेलं टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर मधून पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ज्या नारेगाव परिसरातील कैसर पार्क या परिसरातून अटक केलेली आहे, मी त्याच ठिकाणी उभा आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही हा जो घर पाहता आहेत, याच घरामध्ये ती निदा खान तिच्या परिवारासह राहत होती। इथूनच तिला रात्री पोलिसांनी अटक केलेली आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार गेल्या 5 ते 6 दिवसापासून निदा याच घरात राहत होती। विशेष म्हणजे 2 महिन्यापूर्वीच हे घर विकण्यात आलेला आहे आणि विकल्यानंतर हा जो घर आहे हा किरायाने देण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता जी निदा आहे ती गेल्या 5-6 दिवसापासून इथंच राहत होती। ती बाहेर येणं सातत्याने टाळत होती। घरातून कोणीही बाहेर येत नसल्याचं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे आणि याच परिसरामध्ये ती गेल्या 5-6 दिवसापासून राहत होती। ही माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारावरती पोलिसांनी या परिसरामध्ये अगोदर पाळत ठेवली आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांना हे कन्फर्म झालं आहे की नाशिक टीसीएस प्रकरणातील जी मुख्य आरोपी निदा खान आहे ती याच ठिकाणी राहत आणि तीच आहे, ती कुटुंबासोबत राहते, हे जेव्हा कन्फर्म झालं तेव्हा पोलिसांनी मध्यरात्री नाशिक पोलीस आणि संभाजीनगर पोलिसांनी एकत्रित या परिसरामध्ये छापा टाकला आणि छापा टाकल्यानंतर निदा इथेच पोलिसांना आढळून आली। पोलिसांनी तिला तातडीने ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केल्याने तिला आता नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।